नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मंच ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण चांद्रयान-3 या मोहिमेबद्दलची अधिकची माहिती विस्तृत स्वरूपात जाणून घेणार आहोत। या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या चांद्रयान-3 या मोहिमेबद्दलच्या सर्व संकल्पना स्पष्ट होतील। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णरित्या बघितल्यास आगामी स्पर्धा परीक्षेत चांद्रयान-3 या मोहिमेवरती कोणताही प्रश्न विचारल्यास तुमचा एकही मार्क इकडे तिकडे जाणार नाही, हे आपण खात्रीशीर तुम्हाला सांगूया। चांद्रयान-3 या मोहिमेवरती अतिसंभाव्य 25 प्रश्नांचा सराव हा व्हिडिओ देखील आपण याआधी बनवला होता। तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो, तुम्ही तो व्हिडिओ देखील आवर्जून नक्कीच बघा। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब देखील नक्की करून घ्या। आमच्या संपूर्ण दिवसाचा अवधी हा या एका व्हिडिओ मागे असतो। विद्यार्थ्यांचा एक लाईक आणि एक सबस्क्राइब बघूनच आम्हाला आमच्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटते। असो, सबस्क्राइब करायचे की नाही हे तुमच्या हातात आहे, परंतु व्हिडिओ आवडल्यास नक्की करा ही एक विनंती। चला तर जास्त वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओच्या मुद्द्याकडे वळूया। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चांद्रयान-3 या मोहिमेबद्दलच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचे विस्तृत स्वरूपात स्पष्टीकरण बघणार आहोत। तर त्यामध्ये कोणत्या प्रश्नांचा समावेश असेल तर अंतराळ केंद्रांसाठी श्रीहरिकोटाची निवड का करण्यात आली होती, सतीश धवन कोण होते, चंद्रावर उतरलेले प्रज्ञान आणि विक्रम पुढील 14 दिवस काय कामगिरी करतील, लँडिंग यशस्वी झाली पण आता पुढे काय, मोहीम आपली किती दिवस चालली व त्याचा खर्च किती आला, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच लँडिंग का केली, एक्सेट्रा एक्सेट्रा असे अनेक प्रश्न आपण विस्तृत स्वरूपात इथं अभ्यासणार आहोत। चला तर मग इथं पहिला प्रश्न आता आपण बघूया। तर प्रश्न पहिला आहे, अंतराळ केंद्रासाठी श्रीहरिकोटाचीच निवड का करण्यात आली होती। तर भारतातील शास्त्रज्ञांना अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचा वेगळा ठसा उमटवायचा होता, त्यामुळे भारताकडे स्वतःचे अंतराळ केंद्र असणे गरजेचे होते। त्यासाठी योग्य जागेचा शोध तेव्हा सुरू झाला होता। अंतराळ केंद्रासाठी योग्य ठिकाणाचा शोध घेण्याच्या मोहिमेला साधारण 1960 साली सुरुवात झाली होती। भारतीय अंतराळ कार्यक्रमाला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वात अंतराळ केंद्राच्या उभारणीसाठी शोधण्याचे काम सुरू झाले होते। कोणाच्या? विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वात। लक्षात ठेवा मित्रांनो, विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वात 1960 साली अंतराळ केंद्र शोधण्याचे काम सुरू झाले होते। भारतातील अंतराळ केंद्राची उभारणी करण्यासाठी श्रीहरिकोटा हे स्थान निवडण्यामागे दोन मुख्य कारणे होती। हे दोन मुख्य कारणे तुम्ही आता नीट ऐकून घ्या। यातील एक कारण म्हणजे श्रीहरिकोटा हे ठिकाण भारताच्या पूर्वेकडे आहे। भारताच्या पूर्व भागातून यानाचे किंवा उपग्रहाचे प्रक्षेपण करणे तुलनेने सुलभ आणि सोपे असते, कारण पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्व दिशेला वेगाने फिरत असते। तेव्हा या गतीचा फायदा घेत श्रीहरिकोटावरून आणखी पूर्व दिशेला प्रक्षेपक रॉकेट हा आणखी वेगाने जाऊ शकतो। त्यातच श्रीहरिकोटा ही विषुववृत्ताच्या जवळ असल्याने पृथ्वीचा वेग हा तिथे सर्वात जास्त असतो। प्रक्षेपकाला त्यामुळे चांगली गती मिळते। तसेच श्रीहरिकोटा हे एका किनारपट्टीवर असून त्याच्या पूर्व आणि दक्षिण दिशेला पश्चिम बंगालचा अथांग समुद्र पसरला आहे। त्यामुळे ऐनवेळी काही दुर्घटना झाली तर प्रक्षेपकाची जळते आणि जमिनीच्या दिशेने वेगाने येणारे अवशेष भर वस्तीऐवजी ते समुद्रात कोसळणे हे केव्हाही सुरक्षित ठरले असते। म्हणूनच श्रीहरिकोटाची ही निवड करण्यात आली होती। यानांच्या आणि उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा हेच ठिकाण निवडण्यामागे त्याचे भौगोलिक स्थिती हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे। श्रीहरिकोटा समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, त्यामुळे यानाचा मार्ग हा पूर्णपणे समुद्रावरूनच जातो। त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना ही मोहीम यशस्वी होण्याची शक्यता वाढते। त्यामुळे अंतराळ केंद्रासाठी श्रीहरिकोटाचीच निवड करण्यात आली होती। ओके, तर पुढचा प्रश्न आपण बघूया, सतीश धवन कोण होते। तर सतीश धवन हे एक भारतातील प्रसिद्ध रॉकेट शास्त्रज्ञ होते। सतीश धवन यांचा जन्म श्रीनगर येथे झाला होता। त्यांना फादर ऑफ एक्सपेरिमेंटल फ्लुइड डायनामिक्स रिसर्च असेही म्हटले जाते। इस्रोच्या संचालकपदी असताना त्यांनी आपल्या कार्यकाळात महत्त्वाच्या मोहिमा राबवल्या। त्यांच्या कार्यकाळात अंतराळ संशोधनात भारताने महत्त्वाची कामगिरी केली। त्यांची मेहनत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोने इनसॅट टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट, IRS इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट, PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल अशा वेगवेगळ्या उपग्रहांची निर्मिती केली। या कामगिरीमुळे भारताला अंतराळ संशोधन करणाऱ्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळाले। कोणामुळे स्थान मिळाले तर सतीश धवन यांच्यामुळे मिळाले। सतीश धवन यांच्या निधनानंतर 2002 साली त्यांच्या सन्मानार्थ श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्राला सतीश धवन हे नाव देण्यात आले होते। हे एक महत्त्वाचे आहे मित्रांनो, 2002 साली त्यांच्या सन्मानार्थ श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्राला सतीश धवन हे नाव देण्यात आले होते। ओके, पुढचा प्रश्न आता आपण बघूया, चंद्रावर उतरलेले प्रज्ञान व विक्रम पुढील 14 दिवस काय कामगिरी करणार।
चंद्रावर उतरलेले आपले रोवर आणि लँडर आहे ना, प्रज्ञान व विक्रम पुढील 14 दिवस काय कामगिरी करणार आहे हे देखील आपण जाणून घेऊया. चांद्रयानाचे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले. यातील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर सुमारे 2.5 तासात 6 चाके असलेला प्रज्ञान रोवर लँडरमधून बाहेर पडेल. हा यशस्वीरित्या बाहेर देखील पडला हे आपली एक आत्ता हाती आलेल्या बातमीनुसार हे देखील समजले आहे. विक्रम व प्रज्ञान हे दोन्ही पुढील 14 दिवस सौर ऊर्जेवर चालणार आहेत. पृथ्वीवरील 14 दिवस म्हणजे चंद्रावरील 1 दिवस असतो, हे तर आपण आपल्या भूगोलात अभ्यासले आहेच. त्यानंतर चंद्रावर अंधार असतो, म्हणून विक्रम व प्रज्ञान काम करू शकणार नाही. हे फक्त उजेडातच काम करतील. अंधार पडल्यावरही ही दोन्ही उपकरणे कार्यरत राहू शकतील असा शास्त्रज्ञांचा आशावाद आहे. या 14 दिवसाच्या मोहिमेत चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती वसवली जाऊ शकते का, चंद्रावर पाणी आहे का याचे संशोधन होणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. लँडरमध्ये रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी मून बाउंडेड हायपरसेन्सिटिव्ह ॲटमॉस्फिअर हे पेलोड लावले आहे. हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा घनतेची तपासणी करेल. हे महत्त्वाचे उपकरण आहे मित्रांनो. हे महत्त्वाचे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील गुणधर्माचा अभ्यास करणार आहे. ओके, तर पुढचा प्रश्न आता आपण बघूया. लँडिंग तर आता यशस्वी झाली आपली, पण त्याच्या पुढे काय? तर विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरला आहे. आता हजार्ड डिटेक्शन कॅमेरा सुरू केले जातील. लँडिंगनंतर धोके तपासणीसाठी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याद्वारे निरीक्षणानंतर जेव्हा सर्व काही ठीक असलेला सिग्नल मिळेल तेव्हा रोवर बाहेर येईल, आणि हा रोवर बाहेर देखील आला आहे यशस्वीरित्या. लँडरवरून उतरताना रोवरची गती 1 सेंटीमीटर प्रति सेकंद एवढी होती. रोवरची दोन्ही चाकं चंद्राच्या पृष्ठभागावर एक पॅटर्न बनवतील, ठसा उमटवतील. इस्रोचा लोगो आणि भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा ठसा उमटवला जाईल. त्यानंतर हा रोवर चंद्रावर फिरेल आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षण करून त्याची संपूर्ण माहिती ही आपल्या वैज्ञानिकांना पाठवेल. ओके, तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, चांद्र मोहीम किती दिवस चालली व त्याच्यावर खर्च किती करण्यात आला? तर चांद्रयान 3 हे 1 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचले. या दिवसापासून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून लँडिंगच्या तयारीला सुरुवात झाली होती. पाठोपाठ 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 हे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या 10 दिवसात चांद्रयानने चंद्राच्या प्रदक्षिणा सुरू केली. तसेच चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास केला. 17 ऑगस्टला लँडर यानापासून वेगळा झाला होता आणि लँडिंगच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. तर आपले 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 हे यशस्वीपणे चंद्रावर उतरलं. तर भारताचे हे यान 40 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर यशस्वीरित्या लँड झाले. किती दिवसाच्या प्रवासानंतर? 40 दिवसाच्या प्रवासानंतर. हे लक्षात असू द्या, हा प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. 40 दिवसाच्या प्रयत्नानंतर हे आपले चांद्रयान चंद्रावरती यशस्वीरित्या लँड झालं आहे. याच्यावरती खर्च किती करण्यात आला? तर इस्रोने या मोहिमेसाठी 615 कोटी रुपयांचं बजेट ठेवलं होतं. एखाद्या अंतराळ मोहिमेवरील हा सर्वात कमी खर्च आहे. रशियाच्या लुना 25 या मून मिशनचं बजेट 1500 कोटी रुपयाहून अधिक होतं. तर आपल्या चांद्रयान 3 या मोहिमेवरती खर्च किती करण्यात आला? 615 कोटी. हे पण लक्षात असू द्या, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आता आपण बघूया, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग का केलं? तर भारत हे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरवण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वतःचा झेंडा फडकवणारा भारत हा पहिलाच देश आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरवणं हे सर्वात अवघड आहे. तेथे तापमान उणे 230 अंश सेल्सिअस इतकं आहे. दक्षिण ध्रुवावर पाणी आणि प्रमुख खनिजे असल्याचा दावा केला जातो. केवळ याच कारणासाठी इस्रोने आपलं यान दक्षिण ध्रुवावरती उतरवलं आहे. ओके, पुढचा प्रश्न आता आपण बघूया, दक्षिण ध्रुवाच्या नजीकपर्यंत आतापर्यंत एकही अंतराळ का उतरलं नाही? तर चंद्राच्या विषुवृत्तीय भागावरच आत्तापर्यंत अनेक अंतराळयाने उतरण्यामागे काही कारणे आहेत. तर चीनचे चँगई-4 हे अंतराळयान विषुवृत्ताच्या पुढे जाऊन उतरणारे पहिले अंतराळयान ठरले होते. चँगई हे चीनची चांद्र मोहीम असून त्यांच्या चंद्र संशोधन कार्यक्रमातील हा दुसरा टप्पा होता. ही बाजू पृथ्वीवरून दिसत नाही. तो विषुवृत्ताजवळ उतरणं सोपं आणि सुरक्षित असल्याचं मानलं जातं. येथील भूप्रदेश आणि तापमान हे सहन करण्याजोगे आणि उपकरणांसह शोध मोहीम करण्यास दीर्घकाळ अनुकूल असणारे आहे. येथील पृष्ठभाग अतिशय सपाट असून उंच टेकड्या किंवा पर्वत जवळपास नाहीतच.
तसेच मोठ्या खळग्यांचे हे प्रमाण इथे खूप कमी आहे. त्यामुळे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांना नियमित ऊर्जेचा पुरवठा तिथे होतो. या उलट चंद्राचा अधिक ध्रुवीय प्रदेश आहे ना, तिथे अधिक कठीण आहे. येथील भूपृष्ठ सपाट नाही. भूपृष्ठाचा जो भाग आहे तो सपाट नाही. तेथील बरेच भाग हे पूर्णपणे अंधारात असून तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. तसेच उत्तर ध्रुवाच्या तुलनेत दक्षिण ध्रुव आणखी गडद अंधारात असतो, डार्क अंधारात असतो. या ठिकाणचे उणे 230 अंश सेल्सिअस पेक्षाही कमी तापमान असते. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि अत्यंत कमी तापमानामुळे उपकरणांकडून काम करणे अवघड होते. याशिवाय दक्षिण ध्रुवावर काही सेंटीमीटर्सपासून ते काही हजार किलोमीटर्सपर्यंत विविध आकारांची विवरे आहेत. बघा मित्रांनो, एवढ्या समस्या असताना देखील भारताच्या इस्रोच्या वैज्ञानिकांनी ठरवलं की आपलं चांद्रयान हे दक्षिण ध्रुवावरतीच उतरवेल. तर पुढचा प्रश्न आपण बघूया, हेलियम-3ला एवढे महत्त्व का? तर हेलियम-3 का इथं आले मित्रांनो? तर आपल्या चंद्रावर एवढी जी काही स्पर्धा आहे ना सर्व देशांची जाण्याची, म्हणजे अमेरिका गेलं, चीन गेलं, रशिया गेलं, आता भारत देखील गेले आहे, ते सर्व हेलियम-3साठी आहे. हेलियम-3 आहे काय, हे भविष्य काळात ऊर्जा स्रोत म्हणून सर्व देशांसाठी काम करेल, संपूर्ण जगासाठी काम करेल. ओके, तरी ना चंद्रावर असलेल्या हेलियम-3च्या अस्तित्वामुळे चंद्र हा एक मोठा इंधनाचा स्रोत म्हणून भविष्यात ओळखला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच भविष्याच्या दृष्टीने चंद्राकडे ह्या मोहिमा आखल्या जात आहे. सर्व देशांच्या मोहिमा ज्या आखल्या जात आहे त्या हेलियम-3मुळे आखल्या जाते. हेलियम-3ला एवढे महत्त्व का देत आहेत? तर हेलियम-3 हे सहजासहजी पृथ्वीवरती त्याला निर्मिती करण्यात खूप अवघड आहे. निष्क्रिय वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेलियम-3चे समस्थानिक आहे. हेलियम-3 हा इतर मूलद्रव्यांप्रमाणे पृथ्वीवर सहज उपलब्ध नाही. तो कृत्रिमरित्या तयार करणे हे खूप खर्चिक आहे. अणुभट्टीत ऊर्जा निर्मितीच्या वेळी किंवा अगदी अणुबॉम्ब तयार करण्याच्या प्रक्रियेत हेलियम-3ची निर्मिती होते. हेलियम-3चा उपयोग न्यूट्रॉनच्या शोधांसाठी तसेच वैद्यकीय वापरासाठी काही प्रमाणात केला जातो. अतिप्रगत अशा नव्या फ्युजन प्रक्रियेत हेलियम-3चा वापर केला आहे. तर अणुऊर्जेपासून शाश्वत ऊर्जा वीज मिळू शकते, पण हा मुद्दा तोच मोठ्या प्रमाणात हेलियम-3च्या उपलब्धतेचा अभाव असल्यामुळे आपल्याला ही पुढची जी वीज मिळेल ती हेलियम-3मुळे मिळू शकते, हा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. नेमकं हेच हेलियम-3 हे चंद्रावर विपुल प्रमाणात आहे. उपलब्ध माहितीनुसार अंदाज वर्तवण्यात आला असून चंद्रावर हेलियम-3चे साठे हे काही लाख मेट्रिक टन एवढे असावेत. याचा योग्य पद्धतीने वापर झाला तर पुढील शेकडो वर्षे ना पुरेल एवढी वीज निर्मिती ही अणुभट्टीद्वारे करणे शक्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हेलियम-3 हे किरणोत्सारी नाही आहे. ओके, तर पुढचा प्रश्न आपण बघूया, चंद्रावर एवढं हेलियम-3 कसे आले? तर सूर्य आहे ना आपला, सूर्य हा चारही बाजूंना सौर ऊर्जा अविरत फेकत असतो. या सौर वाऱ्यातून हेलियम-3 हा अवकाशात प्रवास करतो. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामुळे हेलियम-3 पृथ्वीवर प्रवेश करू शकत नाही. तर चंद्रावर वातावरण नसल्याने तसंच अनेक गेल्या कोटी वर्षात अनेक उल्का धडकल्याने हेलियम-3 चंद्रावर पसरला आहे. विवरांमध्ये विपुल प्रमाणात असलेल्याचा अंदाज आहे. अर्थात या चंद्रावरील मातीवर प्रक्रिया करत हेलियम-3 वेगळा काढावा लागणार आहे. ओके, तर मित्रांनो, यामुळे चंद्रावरती हेलियम-3 हे विपुल प्रमाणात असल्यामुळे नाही का, खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे सर्व जगाचं नजर ही चंद्रावरती आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण चांद्रयान-3 या मोहिमेबद्दलच्या अधिकच्या प्रश्नांचा विस्तृत आढावा घेतला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करू शकतात. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून देखील वेळ गेली नाही मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, धन्यवाद.